लॉजमध्ये रूमचा दरवाजा उघडला नसल्याने वेटरने याची माहिती मॅनेजरला दिली। मॅनेजरने येऊन रूम उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रूम काही उघडत नव्हती। त्यातच त्या रूममधून दुर्गंधी येऊ लागल्याने मॅनेजरने याची माहिती पोलिसांना दिली। पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रूमचा दरवाजा तोडून उघडला। रूममधील फरशीवर भावनाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडला होता। गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या। पोलिसांनी घटनास्थळाचा व मयताचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला। तपास सुरू झाला। या तपासात भावनाच्या रूमवर राहुल माहेश्वरी व रश्मी सोळंकी हे दोघेजण तिला भेटायला आल्याचे, तसेच मध्यरात्रीच्या सुमारास ते दोघेजण हातात बॅग घेऊन बाहेर पडताना CCTV कॅमेऱ्यात दिसत होते। या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी 2 पथके दिल्ली आणि मध्य प्रदेश येथे रवाना केली। दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्या दोघांनी एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला। ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्या तरुणीचा खून त्यांनी का आणि कशासाठी केला असेल, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। गोव्यामध्ये परराज्यातील पर्यटक म्हणून बरेच जण येत असतात। जे पर्यटक वारंवार येतात ते नेहमी एकाच हॉटेलमध्ये उतरत असतात, त्यामुळे त्याची ओळख पटवणे फारसे अवघड नसते। मध्य प्रदेशमधील खांडवा येथील भावना तोमर ही 40 वर्षीय महिला वारंवार गोव्यामध्ये येत होती। ती गोव्यात आली म्हणजे कळंगूट बीचवरील एकाच हॉटेलमध्ये मुक्काम करत होती। प्रत्येक वेळी तिच्याबरोबर तिचा प्रियकर राहुल माहेश्वर हा देखील असायचा। ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून पोलिसांची तपास मोहीम सुरू झाली। राहुल हा दिल्लीतील होता। त्याची आणि भावनाची ओळख सोशल मीडियावरून झाली होती। त्यातूनच त्यांची मैत्री जमली। पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। ते नेहमीच गोव्याला मजा मारण्यासाठी येऊ लागले। खरे तर भावनाचे लग्न काही वर्षापूर्वी झाले होते। तिला तिच्या नवऱ्यापासून एक मुलगी देखील होती। तिचा संसार बहरत फुलत असतानाच तिचे आणि तिच्या नवऱ्याचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होऊ लागली। अखेर त्या दोघांनी कोर्टातून घटस्फोट घेतला। घटस्फोटीत भावना ही इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय होती। इंस्टाग्रामवरून तिची ओळख राहुल माहेश्वरी बरोबर झाली। राहुलने देखील आपल्या बायकोला सोडून दिले होते। त्यालाही 2 मुले होती। तो व त्याच्या बायकोमध्ये नेहमी भांडणे होत असल्याने त्यानेही तिच्यापासून घटस्फोट घेतला होता। राहुल आणि भावना हे तसे समदुःखीच होते। एकमेकाची भावना समजून घेताना दोघेही जवळ आले होते। भावना ही मध्य प्रदेशमधील इंदोर येथे हॉस्पिटलमध्ये काम करत होती। तिथे तिला चांगला पगार व भत्ता मिळत होता। तसेच राहुलचे देखील होते। तो दिल्ली येथील एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। त्याची परिस्थिती चांगली होती। हळूहळू दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। दोघे 2 राज्यात राहत होते। त्यांनी भेटण्यासाठी तिसरेच राज्य निवडले, ते म्हणजे गोवा। तो दिल्लीतून तर ती मध्य प्रदेशमधून यायची। दोघे गोव्यात भेटायचे, 4-5 दिवस एकत्र राहायचे, मौज मजा करायचे आणि परत निघून जायचे। दोघांनाही दोघांची गरज असल्याने ते वारंवार भेटत होते। गोव्यातही त्यांचे एक हॉटेल फिक्स ठरले होते। कळंगूटमधील एका नेहमीच्याच हॉटेलमधील ते उतरत असल्याने हॉटेलमधील वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत सर्वजण त्या दोघांना ओळखत होते। अलीकडे राहुल हा भावनाला भेटण्याचे व तिच्याशी संपर्क करण्याचे टाळत होता। याला कारण म्हणजे राहुलला सोशल मीडियावर अजून एक मैत्रीण भेटली होती। तिचे नाव होते रश्मी सुरेंद्र सोळंकी। 43 वर्षीय रश्मी ही 40 वर्षीय राहुलच्या प्रेमात पडली। तशी रश्मी ही घटस्फोटीत होती। तिनेही नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता। तिलाही एक मूल होते। रश्मी ही मध्य प्रदेशमधील इंदूर येथे राहत होती। तीही एका कंपनीत जॉब करीत असल्याने तिलाही चांगला पगार होता। हातात पैसा होता। देह भरलेला होता। तिला मनसोक्त शरीर सुख घेण्यासाठी जोडीदार हवा होता। त्यातच तिला राहुल भेटला व त्या दोघांची मैत्री जमली। सोशल मीडियावरून राहुलने अजबच प्रेमाचा त्रिकोण साधला होता। रश्मी भावनापेक्षा दिसायला सुंदर आणि मदमस्त होती, त्यामुळे राहुल तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडाला होता।
त्याला भावनाही हवी होती आणि रश्मी देखील हवी होती, त्यामुळे तो तसा भावना गोव्यात बोलावून भोगत होता, तसाच तो रश्मीला देखील गोव्यात बोलावून घेत होता आणि मनसोक्त भोगत होता. दोघींनाही तो कळंगूटमधील त्या हॉटेलमध्ये घेऊन राहत होता. त्या दोघींशी वाचण्याचा खेळ खेळत होता, पण त्या दोघींना कायमचा जोडीदार हवा असे वाटत होते. मात्र त्याला कोणाशीही लग्न करायचे नव्हते. त्याला केवळ दोघींना भोगण्यातच रस होता. हळूहळू त्या दोघींकडून लग्नाबद्दल विचारणा होऊ लागली तसा तो बिथरला. आता काय करावे हे त्याला समजत नव्हते. भावनापेक्षा रश्मी जास्त सुंदर आहे, तिच्याशी लग्न करावे असे त्याच्या मनात आले. तो त्या दृष्टीने विचार करू लागला. त्याच दरम्यान त्याचे भावनासोबत शरीर संबंध आहे याची कुणकुण रश्मीला लागली. राहुलने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिने भावनाबद्दल विचारणा केली. तिला आपले प्रकरण कळले हे पाहून तो अस्वस्थ झाला. तो काहीतरी सांगून सावरासावर करू लागला. तेव्हा तिने त्याला मिठीत घेऊन सांगितले, माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करून संसार करू, पण तुझ्या दुसऱ्या प्रेयसीला तू दगा देऊ नको. तू तिला सगळे समजून सांग, तिची समजूत काढू आणि नंतर आपण लग्न करू. रश्मीचे बोलणे योग्य असले तरी भावना त्याला सोडणार नाही हे तो ओळखून होता, कारण त्याच्याबरोबर केलेल्या कामक्रीडेचे काही पुरावे त्याच्याजवळ होते. त्या आधारे तिने त्याच्यावर अंकुश ठेवला होता. रश्मीसोबत लग्न करण्याचे ठरवले तर भावना अडसर ठरणार हे राहुलला माहीत होते, त्यामुळे तो कस खात होता. अखेरीस रश्मीने जास्तच आग्रह केल्यानंतर तो आणि रश्मी भावनाला भेटले. आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत असे त्यांनी भावनाला सांगितले. हे ऐकून भावना भडकली. तू रश्मी बरोबर लग्न केलेस तर मी तुला सोडणार नाही, याचे गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील अशी धमकी तिने राहुलला दिली. आता काय करायचे असा प्रश्न रश्मी आणि राहुल या दोघांसमोर होता. राहुलचे रश्मीसोबतचे संबंध माहीत झाले तशी भावना अस्वस्थ झाली. ती त्याला वारंवार भेटण्यासाठी बोलावू लागली, पण तो काही तिला भेटायला येत नव्हता. अलीकडे तर त्याने तिचा फोन घेणे देखील बंद केले होते. त्यामुळे भावनाने त्याला व्हॉइस मेसेज करून सांगितले की त्याने गद्दारी केली तर गाठ तिच्याशी आहे. तो रश्मीशी कसे लग्न करतो हेच पाहते असा इशारा तिने केला. अखेर राहुल आणि रश्मी यांनी लग्न करण्यासाठी एक वेगळाच प्लॅन केला. दिनांक 8 मार्चला भावनाने आपण गोव्यात कळंगूट येथे आलो असल्याचे सांगून राहुलला भेटायला बोलावले. भावना गोव्यात गेली आहे हे समजताच त्याने त्याची माहिती रश्मीला दिली. त्या दोघांनी प्लॅन करून इंदोर येथून 14 मार्चला गोवा गाठले. गोव्यात ते ज्या हॉटेलमध्ये भावना उतरली तिथे दाखल झाले. हॉटेलमधील त्या रूममध्ये त्या तिघांनीही ड्रिंक व जेवणाची पार्टी केली. दारूचा अंमल वाढू लागला तशी भावनाची कामवासना जागी झाली. तिने राहुलला मिठी मारली आणि ती चाळे करू लागली. भावना चांगलीच उत्तेजित झाली होती, पण राहुल तिला बाजूला सारत होता तेव्हा रश्मी आडवी आली. ती भावनाला म्हणाली, तू आमच्या लग्नाला परवानगी दे, राहुल तुला कधीही सुख द्यायला नाही म्हणणार नाही. तुम्ही दोघे कितीही संबंध ठेवा, पण तो माझा नवरा होऊ दे, तू लग्नाला परवानगी दे. पण हे काही भावनाला मान्य नव्हते. तिने काही परवानगी दिली नाही. दारूच्या नशेत ती तर्र झाली होती. दारूच्या नशेत असणाऱ्या भावना व रश्मी यांनी राहुलवरून भांडायला सुरुवात केली. हॉटेलमधील त्या रूममध्ये वादावाद सुरू झाली. त्या वादात राग अनावर झाल्याने रश्मीने भावनाचा गळा आवळून धरला. तसेच राहुलने तिला मदत करत भावनाचा गळा जोरात आवळून धरला. त्या दोघांच्या ताकदीपुढे भावनाची ताकद कमी पडली. क्षणार्धात तिची हालचाल मंद झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. ती त्या रूममध्ये बेडवरून खाली पडली. तिच्या डोक्याला थोडेफार मार लागला होता. आपल्या हातून खून झाला हे रश्मी आणि राहुलच्या लक्षात आले तसे ते घाबरले. दोघांनी भावनाचा मृतदेह तेथेच टाकून तिची बॅग व मोबाईल घेऊन अर्धरात्री पळ काढला. रश्मी इंदोरला गेली तर राहुल दिल्लीला पळाला. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि त्यांनी खुनाची कबुली दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.